प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि राज्यातील आक्रमक नेते बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याच्या बातमीनं अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले। विशेषतः अमरावती आणि विदर्भाच्या पट्ट्यात कमालीचा प्रभाव असणारे बच्चू कडू आता थेट शिवसैनिक म्हणून पुढे येणार आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही मोठी राजकीय घडामोड आगामी काळातील सत्ता समीकरणं बदलणारी ठरू शकते। गेल्या काही दिवसांपासून बंद दाराआड सुरू असणाऱ्या बैठका आणि प्रदीर्घ चर्चेच्या फेऱ्यानंतर अखेर हा निर्णय समोर आलाय। शिंदे आणि बच्चू कडूंमध्ये नेमकं काय काय ठरलंय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात 9 विधान परिषद जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीच्या हालचाली सुरू होत्या। याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात अत्यंत महत्त्वाच्या स्तरावर चर्चा पार पडल्या। शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून बच्चू कडू यांना पक्षात येण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र यामध्ये शिवसेनेकडून एक मोठी अट घालण्यात आल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं होतं। ती अट म्हणजे बच्चू कडू यांच्या स्वतंत्र प्रहार जनशक्ती पक्षाचं अधिकृतरित्या मूळ शिवसेनेत विलीनीकरण करणं। बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवातीच्या काळात शिवसेनेत राहूनच केली होती। त्यानंतर त्यांनी प्रहार संघटनेची पायाभरणी केली आणि त्या दबाव गटाच्या जोरावर पुढे प्रहार जनशक्ती हा राजकीय पक्ष स्थापन करून अचलपूरमधून सलग 4 वेळा विजय मिळवला। प्रहार हा कडू यांच्या अतोनात मेहनतीतून आणि तळागाळातील लोकांच्या संघर्षातून उभा राहिलेला पक्ष आहे। त्यामुळे त्याचं विलीनीकरण करणं ही कडू यांच्यासाठी तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत मोठी मानसिक आणि राजकीय कसोटी होती। सुरुवातीला कडू यांनी फक्त आमदारकीसाठी आपण कोणतीही तडजोड करणार नाही आणि आपल्या काही अटी मान्य झाल्या तरच विचार करू अशी जाहीर भूमिका पत्रकार परिषदेत घेतली होती। मात्र सत्तेत थेट सहभाग मिळाल्याशिवाय आणि पक्षाची ताकद वाढवल्याशिवाय शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागण्या पूर्णत्वास नेणं कठीण असल्याची जाणीव झाल्यानं त्यांनी हा व्यावहारिक निर्णय घेतल्याचं दिसतंय। रात्री उशिरापर्यंत झालेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा मार्ग सुकर झाला। बच्चू कडू यांचा शिवसेनेत थेट प्रवेश झाल्यानंतर ते शिवसेनेच्या अधिकृत कोट्यातून विधान परिषदेवर आमदार होणार हे जवळपास निश्चित मानले जाते। शिवसेनेकडून त्यांच्या नावाची आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे। हा केवळ एक आमदारकीचा करार नसून यामागे एक मोठं राजकीय सूत्र असल्याचं समजतंय। सूत्रांच्या माहितीनुसार आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये बच्चू कडू यांना वजनदार मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं होतं। विशेषतः दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्र करण्यात त्यांची भूमिका कळीची ठरली होती। आता कॅबिनेट स्तरावरील पद मिळवून थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी होता यावं या रणनीतीचा हा एक भाग असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। शिवसेनेत जात असताना बच्चू कडू यांनी आपला मूळ अजेंडा जराही बाजूला ठेवलेला नाही असं सांगतायत खरं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला साथ देताना ते राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी पूर्वीपेक्षा जास्त आक्रमकपणे लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शन आणि सवलतींचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देणं आणि बाजारपेठेतील मक्तेदारी मोडून काढणं, शेतीची कामं आणि मजुरीचा खर्च आटोक्यात आणण्यासाठी शेतीशी संबंधित कामांचा थेट समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत करणं या मागण्या शिवसेनेपुढे ठेवल्यात। या मागण्यांवर पूर्वी ते रस्त्यावर उतरून मोर्चे आणि आंदोलनं करत असत। अनेकदा अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन उग्र आंदोलन करण्याचं त्यांचं वैशिष्ट्य होतं। आता ते थेट सत्ताधारी शिवसेनेचे अधिकृत घटक बनल्यामुळे या योजना आणि धोरणं प्रशासकीय पातळीवर राबवणं त्यांना अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा कडू यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे। राजकीय पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण होत असलं तरी त्यांची मूळ प्रहार संघटना कुठेही जाणार नाही। ही संघटना आपलं स्वतंत्र अस्तित्व सामाजिक पातळीवर पूर्वीप्रमाणेच टिकवून ठेवेल। बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की प्रहार हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, ती वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी एक लोक चळवळ आहे। जेव्हा जेव्हा सामान्य माणसावर अन्याय होईल, रुग्णालयात गरिबांना उपचार मिळणार नाहीत किंवा दिव्यांग बांधवांची अडवणूक होईल, तेव्हा याच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून पूर्वीसारखा जाब विचारतील। राजकीय सत्ता ही धोरणात्मक निर्णयांसाठी वापरली जाईल आणि प्रहार संघटना ही प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी जागल्याची भूमिका बजावत राहील, असा दुहेरी फॉर्म्युला कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय। बच्चू कडू यांच्या या मोठ्या पावलामुळे महाराष्ट्राच्या विशेषतः विदर्भाच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत।
विदर्भात शिवसेना शिंदे गटाला आक्रमक आणि जनमानसात प्रचंड पकड असणारा एक मोठा लोकनेता मिळालाय। यामुळे विदर्भातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अनेक पटींनी वाढेल। कडू यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यातील स्थानिक राजकारण आणि गटबाजीला पूर्णपणे नवं वळण लाभणार आहे। कडू यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राज्यातील इतर छोटे प्रादेशिक पक्ष किंवा स्वतंत्र गट आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अनेक चढउतार पाहिलेल्या बच्चू कडू यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक टप्पा मानला जातोय। प्रहार जनशक्ती पक्षाचा हा टप्पा आता शिंदेंच्या शिवसेनेसोबत कसा पुढे जातो आणि यातून शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न किती प्रमाणात सुटतात हे येणारा काळच ठरवेल। शिंदेंसोबत गुवाहाटीला गेल्यानंतर बच्चू कडूंवर जास्त टीका होत होती। त्यानंतर गुवाहाटीला जाण्याचा निर्णय चुकला असं बच्चू कडू यांनी जाहीरपणे सांगितलं होतं। मात्र म्हणतात ना, सत्तेसाठी कुणी कुणाचा परमनंट दोस्त आणि कुणी कुणाचा परमनंट दुश्मन नसतो, तेच इथेच बघायला मिळालं। सत्तेचं गाजर मिळालं की बच्चू कडू यांनी उडी मारली। त्यांच्या बोलण्यातलं जनतेचं हित किती साध्य होतं आणि मंत्रिपदाची भूक झाली की मोठी चूक असं उद्या म्हणायला नको म्हणजे झालं। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।